हिंगोली जिल्ह्यात काल मध्यरात्रीनंतर जे आहे ते भूकंपाचे 4 धक्के बसले आहेत। हिंगोली जिल्हा या भूकंपाच्या धक्क्याने हादरला आहे। भूकंपाचे केंद्रबिंदू जे आहे ते वसमत तालुक्यातील पांगरा शिरळी या गावांच्या परिसरामध्ये आहे। मध्यरात्री 1:37 पहिला भूकंपाचा धक्का जाणवला, जो की 4.6 रिश्टर स्केलचा होता। आणि आपण बघतोय की मी सध्या या भूकंपाचे केंद्रबिंदू असलेल्या शिरळी गावामध्ये आहे। या गावामध्ये याच गावामध्ये नव्हे, परिसरातील गावामध्ये जे आहे ते नागरिकांनी मध्यरात्रीपासून संपूर्ण रात्र जी आहे ती जागून काढली आहे। हे जे चेहरे आहेत, भयभीत झालेले सर्व चेहरे आहेत। एकाच रात्रीमध्ये 4 वेळा भूकंपाचे धक्के बसण्याची ही पहिलीच घटना असावी। एकाच परिसरामध्ये जिल्ह्यातील जवळपास 60 ते 70 गावामध्ये या भूकंपाचे धक्के जाणवले आहेत। हिंगोली शहरामध्ये देखील धक्के जाणवले आहेत आणि या सगळ्या धक्क्यामध्ये हे सगळे नागरिक भेदरलेले आहेत। आपल्यासोबत हे नागरिक आहेत। काकू, मला सांगा, रात्री कसं सगळं घडलं? रात्री खूप जोरात धक्का चालता, त्यावेळेस आम्ही सगळे उठून बाहेर आलो। बाहेर आल्यानंतर बाहेर थांबले की परत दुसरा आला आणि दुसरा आल्यानंतर थोडा वेळ थांबले की परत तिसरा आला। अर्धा तास आला नाही, मग पुन्हा चौथा आला। बरं, हे असं याच्यापूर्वी असं कधी घडलं का की एकाच रात्री 4 धक्के झाले मोठे? नाही, कधीच घडलं नाही। बर, आपल्यासोबत आणखी एक मावशी आहेत। मला सांगा, तुमचं काही नुकसान झालं का याच्यामध्ये? काही घर उरले ना, आमचे घर उरले। 1:30 वाजता आमच्या इथं भूकंप 4 खेप आला। आम्ही सगळे जण 1:30 वाजले तसं बाहेरच हो। आमच्या अशी कधीच नाही घड। या आजीबाई देखील आहेत। आजीबाई, मला सांगा, कसं सगळं रात्री घडलं? तुम्ही कुठं होतात? झोपलेले होतात का की जागी होतात? झोपलेलं नव्हतं, जागीत होतो। 1:30 वाजल्यापासून चेतीत होतं समजे। आमचं ते पत्र्याचं कुटक होतं, ते पडलं खाली। ते हल्ल्या की लकलक असं खाली पडलं ते। 1:30 वाजल्यापासून झोप नाही। लेकरं हे सगळे जागीच राहिले 1:30 वाजल्यापासून। कतही हे नाही, झोप नाही। 3-4 वेळच हे झाला। बरं, आपल्यासोबत आणखी एक काका आहेत। काका, कसं घडलं सगळं हो? आणि लेकर बाळ कुठे होते मग? रात्री 1:36 पहिला बघा, कारण मी उठलो पलंगावर उठल्या सगळी लेकरं घेतली आणि बाहेर निघालो। सगळे माणसं बाहेर होते, बसलेच होते। पुन्हा दुसरा झाला, पुन्हा तिसरा झाला, पुन्हा मध्ये गेलो, पुन्हा हल्लं, पुन्हा हल्ल्यावर पुन्हा बाहेर निघालो। पुन्हा दिवस निघोसर सगळ्या बाया या सगळ्या व्यवस्थित बसल्या आणि नंतर मग आम्ही आमच्या कामाला लागलो सकाळी। मग रात्रभर तुम्ही सगळे कुठे होता? सर्व लोक रात्रभर कुठे होते? रस्त्यालाच होतो। आमची दोन्ही कोण पण भीती उडल्यात, माझ्या भितडाच्या आमचं मातीचं घर आहे आणि पत्र पण हल्ले असे दगड वाटलं पडतात काय की, त्याच्यामुळे लेकरं बाळा घेऊन असं बाहेर आलोत। गोटा पडला एक खाली आणि दोन्ही कोण भीतीची माती पण गळाली वाथरणावर आमच्या। एवढं आम्हाला हे एकदा हे करून द्या। सर्वचे नागरिक जे आहेत ते बेदरलेले होते। आपल्यासोबत आणखी इकडे काही नागरिक आहेत। सर्वजण रात्रभर हे जागलेले आहेत। काका, हे सगळं नेहमीच घडतंय? प्रशासन सकाळी इथं आलं होतं का कोणी? प्रशासन काही सकाळी आलेलं नाही। आम्ही रात्री फोन केला होता क्षतिग्रस्त यांना, पण त्यांनी काही असं समाधानकारक उत्तर दिलं नाही। पण ही जी सिरियल आहे गेल्या 5 वर्षापासून हे सतत चालू आहे। कधी एकदा, कधी दोनदा, पण रात्रीचा जो होता ते अतिशय भयानक होता। कारण त्याच्यामुळे एवढं भीतीचं वातावरण पसरलं गावामध्ये। लहान लेकरं बाहेर आले, लहान मुलं बाया सर्व रात्रभर रस्त्यावर थांबले होते। ही भीती वाटायला लागली, असं वाटायला लागलं की आता काय होते आणि काय नाही की। पण एक लक्षात ठेव, शासनाला माझी नम्र विनंती आहे, ह्याच्या पुढे जर असं काही संकेत मिळत असतील बा, याच्या अगोदर अर्धा घंटा 1 घंटा काही भूकंप येत असेल तर हे जर आम्हाला कळालं, गावकऱ्याला, या परिसरातल्या लोकांना जर कळालं तर आमच्या ते म्हणजे एक घटना टळू शकते। म्हणून आम्हाला विनंती की शासनाला की याच्या पुढे बी असं काही असेल तर आम्हाला कळवावं, काहीतरी प्रयत्न करायचा असं म्हणणं आहे। आपल्यासोबत आणखी एक इथला नागरिक आहे। तुम्ही तलाठी आहात? बरं, सकाळी नागरिकांनी तुम्हाला फोन केली, तुम्ही किती वाजता इथं पोहोचलात? मग मी 8 वाजता आलो इथे सकाळी लवकरच। रात्री पूर्ण विचारणा केली होती की धोकाचा धक्का बसल्या नागरिकांशी। सध्या काय माहिती घेतली? किती घरांची पडझड आहे? काय नुकसान काय काय आहे? मी त्या एरियामध्ये बघत होतो। सध्या थोडेफार भीतीला तडे गेले म्हणताय। नक्कीच आपण पाहिलं तर प्रशासनाकडून इथं प्रशासनाचे कर्मचारी इथे दाखल झाले आहेत आणि काही भिंतींना तडे गेल्याची माहिती त्यांनी दिली आहे। अजून त्यांची पाहणी सुरू आहे। परंतु एकंदरीत आपण पाहायला गेलं तर या पांगरा शिंदे असेल, शिरळी असेल, या भागामध्ये हा भूकंपाचा केंद्रबिंदू आहे। इकडे पलीकडच्या बाजूला जो डोंगर आहे तिकडे तो भूकंपाचा केंद्रबिंदू आहे। आणि हे सगळे नागरिक जे आहेत ते रात्रभर जागलेले आहेत आणि यांच्या चेहऱ्यावरची भीती जी आहे ती स्पष्ट जाणवत आहे। परंतु प्रशासनाने आवाहन केलं आहे की कुठल्याही अफवांना बळी पडू नका आणि घाबरण्याचं कारण नाही। प्रशासन सज्ज असल्याचं जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी स्पष्ट केलंय। परंतु नागरिकांमध्ये मात्र एक अनामिक भीती आहे, ती स्पष्ट इथं अजूनही दिसतच आहे। मनीष खरात,
न्यूज 18 मराठी, शिरळी, हिंगोली.